तर नमस्कार मित्रांनो, मी सोमवार मराठी एक्सप्लेन तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत. आणि हेअरस्टाईल का बिघडायला लागली काय माहिती, सारखी खालीच किस यायला लागली ती. 7:18 झाल्यात. भाऊ म्हणला आज लवकर यावं. CNG नष्ट सगळं झालेले. CNG भरलाय 300चं टार्गेट आहे 1700चं, आणि ते टार्गेट होईल नाही होईल माहित नाही, पण आपल्याला बँकेत नाही का पे आहे आपको इथल्या इथं काय भेटणार आहे असं होतं. सकाळचं म्हणलेस ते भाऊ चाकण दिल किती खुश झाला असतं. बरं सकाळ अशा 50 मारून तुम्हाला माहिती काल बी बघितले व्हिडिओ नाही होत. 50 नाही मोठ्याच ऑर्डर पाहिजे आपल्याला. तर बघू चला चालू करूया. आता तुम्ही माणसाला सुरुवात तरी करायची. सकाळी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ बघितल्यास सांगितले सकाळ 100च्या वरच घ्या. दुपारपर्यंत धंदा असतो, दुपारनंतर मग 50 घ्या. धंदा करायची पद्धत असते, बाकी तुमची इच्छा. तर बघूया 1700 रुपयाला किती वेळ लागतो किती नाही. आणि आपल्याला बँकेत 3.5 हप्ता आहे भाऊ. बँकेत मला वाटतं अशा 500 रुपये असतात 3000 रुपये, जे की खूप अवघड आहे आजच्याच 3 करणं. 2 झालं तरी देव पावलं म्हणायचं. भाऊ का ते काय मला माहित नाही. पहिली ऑर्डर पडलेली ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली उभंची 291 म्हटलं देवच पावला भाऊ. म्हणलं ना भाऊ, छोट्या ऑर्डरच्या नादी लागले की मोठ्या ऑर्डर मिस होती सकाळ. त्यामुळे मोठी ऑर्डर बघायची. आता आपण आहोत मुंडव्यामध्ये, तर बघू मुंडव्यामध्ये एक 200 रुपयाची पडली तर देव पावलं. आय होप पडावी. चला म्हणजे 500ची लेवल होईल नाही का. चला तर मित्रांनो, आपलं नशीब चांगलं म्हणायचं की दुसरी ऑर्डर बेलगीच पडली आपल्याला. दुसरी ऑर्डर पडलेली उबरचीच 352 रुपयांनी मीटरवर आणलंय. 374 रुपयाला फरक आहे ना भाऊ. 20-22चा फरक आहे. फरक पडतो त्यामुळे मीटर टाकत चला. आणि आत्ता एक ओलाची ऑर्डर पडली आहे, तर आता जस्ट पेमेंट येऊपर्यंत थांबलेलो. तर आता निघायला लागेल, नाही तर ओलाची ऑर्डर कॅन्सल होईल. 160 रुपयाची ऑर्डर आहे. 9-10 किलोमीटर काय. तर चला बघूया कुठं जायचे कुठं नाही. चला. आणि मी आत्ता आहे औंधमध्ये, औंध बानेर पाषाण समथिंग. जी ऑर्डर होती ती जस्ट ड्रॉप केली आहे. JW मॅरेटची इकडं आलेलो आपण. तर बघूया इथनं दुसरी नेक्स्ट ऑर्डर कधी पडती. आय होप लवकरात लवकर पडावी. अशीच मोठे 100च्या पुढं पडावं, जेणेकरून एनर्जी येते काम करायला. मी नाही म्हणत की 1000-1200 तेवढे तर पडत बी नाही. 600-700च्या असतात, पण काय आता ते सोडा. कधीच्या काळात देव पावलं म्हणायचं. 300च्या 2 पडले सकाळ. सुरुवात चांगली झाली म्हणायचं. आता ह्यापुढं 300च्या पडणं अवघडच आहे. 10:17 झाल्यात. तर साहजिक आहे 100वालाच पडतात. आणि आपल्याला 100च पाहिजे, जास्त काय नको. मोठ्या पडल्या तर कोण नको म्हणणार आहे, घेऊनच जाणार. पण नाही, कमीत कमी 100 असले तर म्हणजे जेणेकरून आपलं टार्गेट पटपट होईल आणि नाही का घरी जायला मोकळा. पण आज टार्गेट जरा मोठं दिसतंय आपलं. 3चं दिसतंय का. डेलीचं 1700 पहिले 1700 होऊ दे, मग पुढचं बघू. कारण काहीच सांगू आता तेच व्हायला लागलं. तर आत्तापर्यंत टोटल 800 रुपये झालेत. 830 रुपये 900,000. अजून 200 रुपये लवकरात लवकर करायचे. जी ऑर्डर पडेल ती 200 रुपये करून टाकू. 10-18 झालेत. तर 12च्यात होईल 1000 रुपये, काय विषय नाही. जेऊया 12 नंतरनं. आणि मग 1000 झाल्यावर 700 करूया. बघूया किती वेळात पडतो 700 रुपये. अशी जर सकाळवानी ऑर्डर पडली ना भाऊ 2 तत्काळ ना मस्त होईल. 600-700 लवकर होईल. मग पुढचे 300 रुपये करू. मी 2 तरी करू कमीत कमी. 1000 रुपये करू काहीतरी. जोलजापाटे म्हणजे भीक मागायला लागेल. नाही मागायची सवय, पण आता मागावी लागेल. अडचण प्रत्येकाला असते, काय सांगाल. अडचण निर्माण झाली भाऊ. चला वेळेवर, त्यामुळे सांगत असतं वेळेवर या, वेळेवर टार्गेट करा. आळशीपणा करू नका. हे माझ्या आळशीपणाचे दुष्परिणाम आहे. मी आळशीपणा जर केलं नसतं तर असं आज झालं नसतं. 1000 रुपये कमी पडले नसते मला. 2000 तर कसं बी करेन मी. बस रात्री 9-10 वाजो होऊन जाईल, काही विषय नाही. 1000-1200 रुपये कमी पडत. त्याचा भीती भीती जावं. आता काय सांगायचं. चला आज काय प्रत्येकाच्या आयुष्यात ते कोण नको मागतं ह्याला त्याला. असं काय हरकत नाही. मी उद्या करेन, संध्याकाळपर्यंत त्या मित्राला देऊन टाकेल. कोणाचे पैसे घेतले तर ठेवू नका, लगेच देऊन टाका. माझ्या मित्रांना माहिती आहे मी तर मागत नाही. जर मागितलं तर एका दिवसात रिटर्न देतो. तेवढं कमवते भाऊ आपण. 1000 दिवसाला 1000-1500 तर का कोणाचे ठेवायचे नाही का. देऊन टाकायचे लगेच. वेळेला कोण दिले तर म्हणजे नेक्स्ट टाइम माणूस देतो नाही का. तर बघूया काय किती होते काय. 1700 तर भाऊ मिनिमम करायला लागेल, त्याशिवाय घरी जायचं नाही.
जर लवकर झाली तर वरचे 300 करू, नाहीतर ज्याला 1000 मागू त्याला 1200-1300 मागू, पण 1700 गेल्याशिवाय सगळं जायचं नाही. बघू आज काय होतं. बराच वेळ झालं ऑर्डर पडत नव्हते, आपलं तोंड बिंड धुवून घ्यावं. या एरियात त्याला ऑर्डरच पडत नाही, काय होते काय माहिती. लोक राहतात की इथं, काय पडत नाही. राऊंड मारून आलो, राऊंड मारलं म्हणजे पेट्रोल पंप होतं, म्हणजे तोंड बिंड धुवून घ्यावं. पंपावर वॉशरूम वगैरे असतं, तोंड बिंड वगैरे असतं, बरं पडतं नाही का. फ्रेश राहतो माणूस, जरा ॲक्टिव्ह राहतो. मी ॲक्टिव्ह केव्हा राहतो, जेव्हा मला ऑर्डर राहतात, ऑर्डर पडतात तेव्हा ॲक्टिव्ह राहतो. ऑर्डरच पडले नाही भाऊ, एक बी ऑर्डर पडले नाही. आता राऊंड मारायचं होतं, लय वेळ झाला बसलो राव या डायरेक्ट तिथंच सगळं. एका ठिकाणी गाडीत बसून राहिले, हातपाय बी दुखतात, त्यामुळे नेहमी सांगत असतो एका ठिकाणी बसू नका. 10-10 मिनिटाला लोकेशन चेंज करा. ऑर्डर नसेल गाडी बाहेर या, जरा चाला वॉकिंग करा. आता वॉकिंग केल्यामुळे जरा बरं वाटतंय. अवघड आहे मग, असं मजा येत नाही राव. चांगला बूस्ट झाला सकाळी नाही का, चांगलं. आता पोहू म्हटलं नाही का, 2-1,000 करू म्हटलं, मग असं होते. असं गणलं की मग मजा नाही. मग 1600, 1000-1200 करून 1300-1700 करून घेत होतो माणूस. असं अजून बी वेळ गेलेली नाही आहे. जास्तीत जास्त ऑर्डर द्या, जास्तीत जास्त मी काम करेल, जेणेकरून माझं काम सोपं होईल नाही का. नशिबाचा खेळ, बाकी काय नाही. मला माहिती आहे आता टायमिंगच 11 झाले म्हटलं, काय संपलाय खेळ. तर अजून तासभर आहे, तासभराच्या 200 रुपये करायचे. 50 वाली पडली तरी चालेल आता, कारण 200 रुपये करायचं. 12 तुला 1000 करायचं बरं वाटतं नाही म्हणजे जेवायला मोकळा. बघू आता काय होतं. आपण लक्षात बसलेलो तर आरशात बघितलेलं पाठीमागं एक मॅडम थांबलेल्या. त्यांना विचारलं मॅडम कळायचं, ते मला DP रोडला सिद्धी बँकेट हॉलला. चलो मीटरने आता जस्ट आणलेलं आहे. मीटरने बघा 93 घालतं, आता 95 आहे. पण त्यांनी राऊंड फिगर करून 100 रुपये दिले म्हणलं दिवस पावला. चलो म्हणलं आत्तापर्यंत टोटल 900 रुपये झाल्यात. अजून आपल्याला 100 रुपये करायचे आणि जेवायचं आहे. वाजल्यात 11:23 आहे DP रोडला. बघूया नेक्स्ट ऑर्डर. जेवण झालं, जेवणानंतर एक 215 रुपयाची ऑर्डर पडलेली. DP रोडवरनं काहीतरी VITला, तिकडनं 150 रुपयाने एक्झाम भेटलं. 150 नाही सॉरी 110 उंडरीला, नियर बाय उंडरी. तर वाजलेत 1:17 आणि टोटल 1256 झाले. 60 करू, 60ला 40 कमी काय झालं जाऊ. तर ते 56 रुपयानंतरचे पुढचे येतो 1200 रुपये झालेत. अजून 500 रुपये करायचे. 500 रुपये केल्याशिवाय तर घरी जायचं नाही भाऊ. 1:18 झाल्यात. तर बघूया पुढची ऑर्डर कधी पडते कधी नाही. एक पडलेली आहे तवाची, ॲक्सेप्ट बी झाली. जाऊच तोपर्यंत कॅन्सल. ठीक आहे म्हणतं, काय हरकत नाही. झाड भेटलं इथं, झाडेखाली बसले. नेक्स्ट ऑर्डरची प्रतीक्षा. चला वैताग आला राव आताच. ओलाची ऑर्डर पडलेली जांभूवाडीला. आपण जांभूवाडीमध्ये इकडं एवढे धूळ आहे राव, काय सांगू. पडदा लावलाय पण एवढं उघड आहे, तिथनं हवा आहे सगळी. असो काय हरकत नाही. 150ची ऑर्डर होती उंडरीतनं, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण अजून बी 1400 झाले टोटल, अजून 300 कमीच आहेत. आणि आपलं आता बोगा झाला आहे, काम करू वाटत नाही, हातपाय दुखायला बसून कंटाळायचं. आता काय करायचं. सकाळी ऑर्डर होते तर चार्जिंग संपली, आता चार्जिंग लावायचं तर आत बसायला लागेल. चार्जर घेऊन कुठं बाहेर जाणार, ऊन पडतंय त्यात. असंच होतं. सकाळी चार्जिंग फुल असते त्यामुळे सकाळी धंदा असतो, दुपारनंतर धंदा नसतो. आणि मग चार्जिंग लावून वेळेला बघत बसायचं मग. आणि पटकन चार्जिंग बी होत नाही. गट्टो आहे ना छोटासा, त्याच्यावर किती होणार. गडी मोठा गट्टो असतो त्याच्यावर. काय का धूळ आहे का, काय धूळ तुम्ही किती धूळ आहे. काय काय कसले पानाव खाऊ, कसलं हलतं जाळ्यात, कशा हलतात जाळ्या. फुल धूळ आहे इकडं, लई धूळ आहे बाबा. कशी लोक राहतात काय माहिती. धूळ जात असेल घरात. तर खरंच तर वरचा विषय, खालचा तो विषय कसं आहे. मेडिकल आहे तिथं आणि शॉप आहेत, कटिंगचे दुकान आहेत, नुसतं धूळ जमवत असेल. असो सवय लागली असते लोकांना, काय करायचं. याची त्याची इच्छा. गावाकडे बी असतं, पण गावाकडं पाणी मारतात. इथं कसं पाणी मारणार. इथं रस्त्यावर पाणी मारायला लागेल. आणि इकडं ह्या साईडला सोसायटी आहेत, त्या साईडला सोसायटी आहेत, पण खाली खाऊ गल्ली. अवघड आहे. कुठेही जावं असंच आहे, काय ना काय प्रॉब्लेम सहन करायला लागले. आणि इकडं पाण्याचा विषय नगरला, जांभूवाडीला
कोणाच्या घरी पाणी येत नाही तर टँकर बोलवायला लागतो, टँकरवर पाणी आहे. आपण जिथं राहतो तिकडं पाणी 24 तास असं फक्त गुरुवारचं जातं. तिथे खूप चांगलं आहे. झोपडपट्टी जिंदाबाद ऑलवेजा. झोपडपट्टीच बरी आपली. सोसायटीत गेलं तर ते पाणीच्या टाक्या भरा, तिथनं पाणी येणार घरी असं तसं. बरं त्याला काय प्रॉब्लेम नाही बरं का, पण ते वेळेत भेटावं. कधी भेटतं कधी भेटत नाही, कधी गोष्ट लागतो कधी असं होतं. काय वेळेस म्हणजे कंप्लीट मला असे भेटलेत की लोक स्वतःहून सांगतात उगाच घर घेतलं सोसायटीत असं वाटतं, उगाच कोटीचे घर लोक घर घेतात आणि नंतर त्यांना पस्तावा होतो. हे मेंटेनन्स ते मेंटेनन्स. झोपडपट्टी बरी. किंवा आपलं एखादं अर्धा गुंठा घ्या, त्यावर 3 मजली बांधून टाका आणि पाण्याची व्यवस्था अगोदरच करा. त्या हिशोबाने बिल घ्या नाही का. हे प्रत्येक एरियाचं वेगळं असतं, पण असं करा. मला असं वाटतंय सोसायटीपेक्षा बंगला बरा आपला. अर्धा गुंठाचा असला तरी चालेल भाऊ, काही विषय नाही. गरीबाचा बंगला 2-3 मजली चढवून टाकायचं. हो दे लोन, 10-20 वर्ष फेडत बसू, पण आयुष्यभर म्हातारपणीला बरं पडेल का नाही. असो माझं इथं मी आता म्हातार झाले, अजून घर नाही काय नाही, कसं व्हायचं. मी तर आता विचार बी करू शकत नाही लोन बिन मारायचा. हेच लोन भेटत नाही, पुढचं लोन कधी करणार. अवघड झालंय बाबा, काय करावं काय ना. बघू. लोकल मारतो इथले इथं 100-200 1400 झाले ना, 1500-1600 झाले तिथले झाले. मगाशी जो टेक घेतला होता त्यानंतर मला वाटतंय अर्धा तास झाला टेक घेता पण का तर एक रिक्षावाला भेटला होता, त्याचा टायर पंक्चर झालं होतं. तो म्हटला भाऊ मदत कर. ते सोसायटीत जाऊन आपली रिक्षा घेऊन गेलो. सोसायटीत जाऊन आपले जॅक दिले त्याला, एक्स्ट्रा स्टेपनी जॅक सगळं देऊन, स्टेपनी बंद पडलं होतं. जॅक दिलं फक्त, एक्स्ट्रा टायर असतो ते आपल्याकडं, ते द्यायला लागतं. मित्रांना मदत करायला लागते. नवीन मित्र जॉईन झाला आपल्याला आज. तर बरंच काय सांगितलं ते मला की चौकात एवढे 4 रिक्षावाले पण कोण नाही आला असं तसं. तेच आपली वावा म्हणजे माझी वावा करत होता. तेच काय सांगावं तुम्हाला. सांगायचं एवढंच आहे की मोरल ऑफ द स्टोरी किंवा एंड ऑफ द स्टोरी, की पहिले तर किस्सा सांगतो आणि मग तुम्हाला एंड ऑफ द स्टोरी सांगतो. की मग तो म्हणला अरे इथली चौकातले 4 रिक्षात पण कोण मदतीला ये नाही, सगळी शीट वाहतो घेत नाही का, ते घ्या असं तसं म्हणलं. मग गेलो होतो या घरी पार्किंगमध्ये, त्या टायर चेंज केलं, माझ्या टायर लावला एक्स्ट्रावाला स्टेपनीवाला, गाडी खाली घेऊन आलो. तिथं पंक्चरवाल्याकडं हे नाही आहे, जॅक नाही उचलायला. आम्ही हाताने उचललं आणि मग त्यांनी लावलं आणि मग माझी स्टेपनी ठेवली आणि थँक्यू म्हणून आलो. तो माझा नंबर घेतला त्याने माझा, मी बी नंबर घेतला. म्हटलं कुठेही बंद पडो म्हटला भाऊ फोन कर, कुठेही बंद पडते म्हटलं. हेच सांगायचं स्टोरी. तो पैसे बी देत पण म्हटलं नाही हो, पैसे से मत तोल मुझे. मित्रच नवीन तो आपल्या पैशाने तोलायचं नाही. त्यामुळे तो इम्प्रेस झाला आणि डायरेक्ट भाऊने नंबर मागितला, नंबर घेतला. मला कुठेही बंद पडतो भाऊ येणार म्हटला. अशीच मित्र पाहिजे आपल्याला. गरजेला नाही का तुझी बंद पडो कुठेही आम्ही येऊ, आम्ही नियर बाय असेल तर, किंवा मला काम नसेल तर. आता मी लेवलला बसलेलो, हातपाय दुखवते. आता मी त्याची गाडी उचलली, त्याला मदत केली आणि खाली आलो, परत गाडी उचलली, जरा हातपाय ॲक्टिव्ह झाले नाही का, बसून मंद झाले ते. तर आता जरा मला बरं वाटतंय. हे मी मुद्दामून केलं आहे मदत, असं बऱ्याच लोकांना करत नाही, पण तेव्हा माझ्याकडे काम असतं. पण ह्यावेळेस काय झालं काय माहिती, तो म्हटला भाऊ देवासारखं, म्हणजे आतून मला क्लिक झालं की भाऊला मदत करायची आणि झालं ते घडून आलं. म्हणजे ते ठरलेलं असतं. आणि मी का गेलो तर मी बसून वैतागलो होतो आणि मला घराकडे ऑर्डर पण होती. मला पडवते लांब ऑर्डर पडवते, जे की मला जायचं नाही. मला जेव्हा घरी जायचं असं ना तेव्हा असं होतं लांब ऑर्डर पडते, ते रोजच आहे. पण इथं काय झालं काय माहिती, त्या माणसाचं माझं क्लिक झालं, एक मत झालं की बाबा मला तुझ्याकडे जायचं आहे आणि तुझी मदत करायची भविष्यात, जेणेकरून तुम्हाला मदत करशील. एकमेकांना मदत करत राहायचं ड्रायव्हर लोकांनी. काही लोक असतात त्याचं म्हणणं होतं की आता की एवढे 4 लोक असून एक बी आलं नाही. माझं म्हणणं बी तेच आहे की बाबा तुम्ही 4 जण आहेत ना, 3 जणांनी काम करा, एकाने एक की तो माणूस तिथंच राहतोय, भविष्यात तो बी तुम्हाला कामाला येईलच की. एकमेकांना मदत करत जावा. सांगायचं एवढंच आहे की एंड ऑफ द स्टोरी, मदत करा, प्रत्येकाला मदत करत राहा, तुम्हाला बी अशी मदत भेटेल. तो 4 मग तेच रिपीट करतो, भाऊ तू देवासारखा धावला, देवासारखा धावला. अरे ठीक आहे म्हणजे कारण ऑर्डर पडली पण हाताला कुठे लागते. आणि तसं विकॉनला पाहिजे होती पार लांबची, इथनं लांबची ऑर्डर पडते. पण सकाळी मी इथं नसतो. मला तर वाटतं सकाळ काय करावं, पार्किंगवरून इकडंच यावं, शैनीनगरला, दत्तनगरला, इकडे ऑर्डर असतात सकाळ मोठे. पण काय विषय नाही, सकाळी झटका आला आपलं. तर मॉरल ऑफ द एंड ऑफ द स्टोरी तेच की एकमेकांना मदत करत जावा.
रिकामा असाल नसाल तर, किंवा छोटी ऑर्डर असेल तर थांबवा समोरच्या व्यक्तीला, कारण हे महत्त्वाचं आहे. मोठी ऑर्डर असेल तर समजू शकतो, मोठी धावपळ आहे, टार्गेट तुला. आणि पावसाळ्यात तर मदत करा. पावसाळ्यात मित्रांनो मदत करत जावा. पावसाळ्यात काय होतं, गाड्याला बंद पडतात, एकमेकांना सहकार्य करा. आपण बी ड्रायव्हर, तो बी ड्रायव्हर आहे भाऊ. 5-10 मिनटं लागतात. डोक्यावरून पाणी 10 मिनिटात पंक्चर काढून होतं. पंक्चर काढून नाही तर स्टेपनी चेंज बी 5-10 मिनटं बी नाही, 5च मिनटं. तो सगळं नटाबिटा खोलून असतो. फक्त आपल्याला गाडी उचलायची 2 मिनटं लागतात. गाडी उचलायची, तो स्टेपनी काढल, स्टेपनी दुसरी बसवल, खाली ठेवायचं, तर तो नट बसून बसेल. 2 मिनटं लागतात. एखाद्याकडे जॅक असतं नसतं तर मदत करा. 10 मिनटं थांबा. 4 दगडं लावा, तो 2 दगडे आणा, तुम्ही 2 दगडे आणा, 4 दगडी लावा, गाडी उचला, काढा, पटापट मदत करा. त्याचं भलं, तो भविष्य तुम्हाला मदत कर. बघू आता भविष्यात माणूस कधी भेटेल. मी नाव बी कोणाचं सांगत नाही, त्यामुळं विचारले नाव त्याला, पण नाव बी सांगणार नाही तुम्हाला. पण भविष्यात बघू हा माणूस आपल्याला मदत करता नाही. मी असं नाही म्हणत की तो करणार नाही किंवा करल, पण मला एक म्हणतात ना, ते हे बघायचं आहे, डेस्टिनी काय असतं ते बघायचं आहे. भविष्यात हा माणूस मला मदतीला धावून येतो का नाही, किंवा भेटतो का नाही. भेटेल की ह्याच वेळेला जातो, आपलं येणं जाणं असतं, पण महत्त्वाचं हे की मदतीला येतो का नाही. आणि आला जरी नाही आला तरी काय फरक पडत नाही. हे आपलं कर्तव्य आहे. आपण तो येवा म्हणूनच केलेलं नाही. तो नाही आला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आपलं ते मला आतून वाटलं की माझी मदत करावी म्हणून केलं आहे. भविष्यात असं करतच राहायचं, मदत करत राहायची. आपल्याला बी कोण ना कोण चालून येतेच की मदतीला. आपल्याला बी आता जेव्हा लास्ट टाईम क्लच तुटलेला, आपल्या 2-3 जणांनी पाय लावला, भले शेवटपर्यंत नाही लावला, पण 100 मीटर का होईना, अर्धा किलोमीटर का होईना, लोकांनी मदत केली ना आपल्याला. केली ती मदत 2-3 जणांनी, पण 100 मीटर जाऊन तुम्हाला सांगितलं ते मी किस्सा क्लच तुटले तेव्हा थोडं मदत केली. म्हणतात एक जण तर म्हणला पाय दुखतंय असं तसं, म्हणजे ठीक आहे आता काय होत नाही. नशीब आणि काळ आणि वेळ कोणाला सांगून येते का, चालायचं काय हरकत नाही. तर मला आला एक कंटाळा. आत्ता जरा थोडं बरं वाटतं हातपाय ॲक्टिव्ह झाल्यामुळं. तर सांगायचं हेच आहे की गाडीवरनं आला तर थोडा हाला, कामं बिमं करा. गाडीवरनं आला की झोपू नका, जेणेकरून हातपाय अजून दुखतील. आणि चला आता भिका मागूया कोणाला तरी गाडीच्या नाही, मोबाईलच्या हप्त्यासाठी. मला वाटतं आहेत माझ्याकडं, आहेत वाटतं घरात. मी म्हणजे कॅश आलेले पैसे साईडला ठेवतो, त्या डब्यात असतील, त्या डब्यातनं घ्यायला लागेल. 2-1 असतील. आत्ता 1.5 माझ्याकडे बँकेत, 3.5 पाय ना झाले होतात. आणि आहेत का नाही कन्फर्म नाही आहे, असं मला वाटतं. बघू डब्यात असेल तर जाऊन बँकेत भरूया. म्हणजे 3:30 होईल, काही विषय नाही. बँक किती वाजता पण होती? 3:30 वाजता. 3:12 झालेत. तर मला वाटतं आता आपण घराकडे निघावं. बघू एखादी ऑर्डर घराकडे निघेल तर पडली तर बरं झालं. घरी जाऊन पैसे घेऊन जाऊन बँकेत भरून गाडी पार्किंगला लावून घरी जायचं. रिक्षा बरी पडती, कारण 2 व्हीलरला पेट्रोल लागतं ना, रिक्षाला सीएनजी परवडते नाही का. तर बघू घराकडे एखादी ऑर्डर पडते नाही पडते. घराकडं सोडून सगळीकडे ऑर्डर पडत मला. कट सारखं होतं, कारण घराकडे ऑर्डर पडत नाही. घराकडं सोडून सगळीकडे ऑर्डर पडत. ठीक आहे, मला काय फरक नाही पडत. आपल्या भाऊ जेवढं पाहिजे तेवढं झालेलं आहे. 2 आहेत आपल्याकडं, 350 झाले, काय विषय नाही. तरी नशीब कोण भेटते तर शीटवाले भेटतात. चला म्हणतात कात्रजला 10 रुपयात. 3-4 किलोमीटर असं नाही का कात्रज? 4 किलोमीटर 10 रुपयात कसं ते शीटवाल्यांना परवडतं रे. 10 जण कोंबून नेतात 20-10 रुपयात, 100-200 रुपये त्यांचे होतात. आपल्याला नाही परवडत. आपल्याला त्यांचं टायमिंग माहीत नाही. ऑफिस टायमिंग असतो सकाळ संध्याकाळचा असतं, इथे दुपारचं एखादंच भेटतो. या टायमिंगला कोण 10 जण भेटणार आपल्याला? 10 जण बसत बी नाही, आपल्या 3 येतच बसतात. मी 4था बसवत बी नाही, लोक बसत बी नाही, ॲडजस्ट करतच नाही लोक. ते परवडणार बी नाही आपल्याला. 10 रुपयासाठी 4 लोकांना बसून आपल्या गाडीची वाट लावून घेते. सीटचा धंदा आपल्याला परवडत नाही. ते मॅक्झिमा वगैरे, पॅगो वगैरे त्यांना परवडतात. तर जास्तीत जास्त लोक बसतात. माझ्यासारख्या छोट्या रिक्षात 3-4 लोक, किंवा जास्तीत जास्त इकडं 2 लोक, 6 लोक जास्तीत जास्त बसतात. पण गाडीची जी वाट लागते ते माहिती आपल्याला. जाऊ असं काय हरकत नाही. कोणाची इच्छा ज्याला करायचं ते करू शकतात, काही विषय नाही. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला शीटचा धंदा करत असेल तर तुम्ही मॅक्झिमा वगैरे, पॅगो वगैरे बघा. आणि जो ओला उबेर किंवा मीटरने धंदा करत असेल तर साधी रिक्षा घ्या आपली. जर नवीन कोण घेत असेल तर त्यांची सेट टिप आहे. तर बघू, चल जाऊ घराकडे. काम आहे आपल्याला, काय विषय नाही. टार्गेट झालं आपलं. 1000 रुपये दिहाडी होती, दिहाडी निघलेली.
1400 झालेत ना, 300 CNG 100 पडले, 234 पण हात नाही लावला कारण आपल्याला जायचंच नाही, काम आहे. तर सांगायचं एवढंच आहे की आजचा व्लॉग मला वाटतं इथं सेंड करूया. झालं काही जाताना तर मी एंडला टाकेल, नाही तर ठीक आहे, काय हरकत नाही. वाजल्यात 3:15, लईच लवकर ब्लॉग बंद करतोय कारण काम असते, बँकेत जायचं असते, हप्ता भरायचा बा. तर आजच्या ब्लॉगवरून तुम्हाला एवढं तर कळलं असेल, 2 गोष्टी कळल्या असेल. एक तर आळसपणा करू नका, नेहमीच जे आपले टार्गेट आहे ते कंप्लीट केल्याशिवाय घरी जाऊच नका. मी जसं करतो मधनच कधीतरी जातो, काम खटाळपणा करतो, कधी करतो, रोज नाही, आणि साहजिक होतं, माणूस आहे. आणि अजून एक गोष्ट, लोकांना मदत करा. दुसरी गोष्ट, लोकांना मदत करा. आणि रिक्षावर बसून जास्त असतात, त्यामुळं रिक्षावरनं घरी गेल्यावर जरा फ्रेश होऊन वॉकिंगला जात जावा, हातपाय मोकळे का किंवा असं हातपाय ॲक्टिव्ह राहतील असं काहीतरी काम करा, जेणेकरून कंबर मोकळी येईल, नाही का. बाकी तुमची इच्छा, मला जेवढं अनुभव येतो तेवढं मी सांगत राहील. आता खरंच सांगू का, पाठ इतकं बरं वाटतं ना, पाय बी इतके असे ओके वाटतात ना मला आत्ता. पण ते काम करायच्या अगोदर इतके हातपाय दुखवते ना, असं होतं, काय सांगू कसं होत होतं, लय हे होत होतं. मला माहिती आहे हातपाय हळवलं होतं, पण ते काय होतं काय माहिती का, आळस, चालायचं बी आळस आपल्याला. असं आता घरी गेलं ना चालणार नाही, आता काम करणार आहे, माझं काम झालं ना चहा पाणी तर करत नाही, चहा पाणी नाश्ता बिष्टा करून वॉकिंगला जाणार. एक 3-4 किलोमीटर वॉक, चामिंग गिविंग, हातपाय हिलिंग, नाहीतर काहीतरी काम करीन, आवाज बॉडी ॲक्टिव्ह राहील, नाहीतर मंद होईल बॉडी. तर चला, आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत शुभरात्री.